नमस्कार मैत्रिणींनो. तर मैत्रिणींनो, आता आजच्या व्हिडिओमध्ये मी माझ्याकडे बघा शिलाईतून उरलेले भरपूर असे कतरनं साचलेले आहेत. तर म्हटलं जरा ही कतर यूज करून आज तुमच्यासोबत एक युनिक आयडिया आहे ती शेअर करूया. आणि शिलाई काम करताना तुमच्याकडे पण असे छोटे छोटे जे कापड असतात ना ते उरतात आणि त्यांचं काय करावं हे समजत नसेल, तुम्ही इथं जाळण्यासाठी तो वापर करू शकता. पण आजची आयडिया बघून तुम्ही नक्कीच आज जशी मी आयडिया दाखवते ना ती अगदी साधी आणि सोपी. तुम्हाला जर वेळ कमी जरी असेल ना तरी पण तुम्ही आजची आयडिया नक्की ट्राय करू शकता. तर चला जास्त वेळ न घालवता लगेचच व्हिडिओला सुरुवात करू. व्हिडिओ युजफुल वाटला आवडला तर प्लीज 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 व्हिडिओला लाईक करा आणि लाईक केल्यानंतर हाईपचे जे पॉईंट असतात ना ते पण देत चला. तर चला सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आणि त्याचबरोबर मी ते एक साडीचा कपडा घेतलेला आहे. तुमच्याकडे जी कोणती साडी अवेलेबल असेल ती तुम्ही आजच्या आयडियासाठी घेऊ शकता. आणि हिचं लांबी रुंदीचं माप तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता. आता मी किती घेतलं ना ते सांगते. अगोदर उलटं सुईचं मी चेक करून घेत होते आणि घडीमध्ये आहे म्हणजे फोल्ड करून ठेवलेली. तर याची फोल्ड घडीचं माप आहे बघा इथे स्क्रीनवरती दिलेलं आहे मी. 54 इंच लांबी आहे आणि घडीचं आहे आणि रुंदी आहे हे 43 इंच. आता तुम्हाला याच्यामध्ये छोटी साईज बनवायची असेल म्हणजे डोरमॅट म्हणून तर तुम्ही छोटी साईज बनवू शकता. तुम्ही लहान बाळाला गोदडी म्हणून अशा पद्धतीने वापर करू शकता. तर इथे बघा जिथे फोड घडी होती ना तिथे मी मार्किंग करून घेतली एक खडूने. म्हणजे तिथपर्यंतच आपल्याला हे जे शिलाईतले कतरण आहेत ना ते भरून घ्यायचे ते आपल्याला कळावं त्यासाठी. तुम्ही ही गोदडी आहे ना म्हणजे आणखीन मोठी पण बनवू शकता. मी मोठी साईजची गोदडी पण कशी शिवायची ना टोटल 5 साड्यापासून शिवून दाखवलेली. त्याची पण कटिंग स्टिचिंगची लिंक आहे ना मी तुम्हाला याच्या कमेंट किंवा डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवते. म्हणजे तुम्हाला तो पण व्हिडिओ तुम्ही नक्की बघा गोदडी कशी शिवायची प्रॉपर. ही तर मी फक्त टाकाऊ कपडे आणि चिंध्यापासूनच दाखवत आहे. हे भरपूर साचले होते आणि म्हटलं चला याचा रियूज पण होऊन जाईल आणि तुमच्यासोबत एक आयडिया पण शेअर होऊन जाईल. तर बघा अशा पद्धतीने व्यवस्थित ते पसरवून घ्यायचे. आता त्याच्यामध्ये मला थोडे थोडे मोठे मोठे कापडं पण दिसत होते. मग ते मी बाजूला काढून ठेवत होते कारण की इस्त्री करून ते परत माझ्या उपयोगात येणारच होते त्यामुळे. ठीक आहे. तर अशा पद्धतीने सर्वच ठिकाणी आपण सारखे असे पसरवून घेतलेले आहेत हे चिंध्या. आता तुमच्या शिलाई मशीनवरती कितपत जाड कापडावर टीप येते त्यानुसार तुम्हाला हे चिंध्या म्हणा कतरण आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आपल्याला कडेकडेला आणि मध्ये पण ठिकठिकाणी याला टाचणी लावून घ्यायची. म्हणजे आपण जेव्हा हे शिलाई मशीनवरती उचलून घेऊ टिपा मारायला तेव्हा त्यातले जे कतरण आहेत ते एकाच जागी गोळा होणार नाही. त्यासाठी आपल्याला इथे ठिकठिकाणी टाचणी लावून घ्यायची. तुम्ही हवं तर सुई दागिने मोठे मोठे टाके घालून घेऊ शकता. तर अशा प्रकारे बघा मैत्रिणींनो मी ते ठिकठिकाणी मध्ये मध्ये पण आणि कडेकडेला पण भरपूर अशा टाचण्या लावून घेतलेल्या आहेत. तुम्ही हवं असेल तर तुम्ही सुई दागिने पण मोठे मोठे टाके घालून स्टिच करू शकता. बघा एकदम जवळून दाखवते अशा टाचण्या मी ठिकठिकाणी लावून घेतलेले आहे. आता चला आपण याला शिलाई मशीनवरती कशी टिप मारायची ना ते दाखवते. आता हे गुंडाळून कसं घ्यायचं ते सांगते. शिलाई मशीनवर घेऊन जाताना बघा अशी आपल्याला त्याची फोल्ड करायची. तर असं रोल रोल करत ते गुंडाळून घ्यायचं आहे म्हणजे शिलाई मशीनवरती टिप मारायला त्याला आपल्याला सोपं जावं त्यासाठी. बघा अशा पद्धतीने उचलून घ्यायचं आहे आणि आपल्याला अशाच उभ्या उभ्या टिपा देऊन घ्यायच्या आहेत. तर चला शिलाई मशीनवरती मी कसं ठेवायचं प्रॉपर ते तुम्हाला दाखवलं कारण की त्याच्यातले कतरणं गोळा होऊ नये एका जागी म्हणून ही अगदी स्टेप बाय स्टेप दाखवलं. आता त्यानंतर इथे 5 नंबरची टीप आहे ती मी सेट करून घेतलेली आहे आणि मध्ये मध्ये येणारे टाचण्या पण आपल्याला काढून घ्यायचे. आणि सर्व आपल्याला त्या तिकडनं फोल्ड घडी होती ना तिकडनंच आपण ह्या उभे टिपा आहेत त्या मारून घेत आहोत. बाकीच्या 3 बाजू ओपन साईड होती आणि एका बाजूने आपली फोल्ड घडी आलेली होती ना तिकडनंच आपण ही टीप मारायला सुरुवात केलेली आहे बघा. आणि मध्ये मध्ये चेक पण करायचं की कतरणं वगैरे किंवा खालचा कपडा पण व्यवस्थित आहे की नाही आणि मग त्यावरती टीप मारून घ्यायची. तर मी तुम्हाला ही पूर्ण टिप मारून दाखवत आहे. आणि खूप जाड झालेली होती खरं तर गोदडी. तुम्ही ना मोठे साईजची जर बनवली ना अशीच तर अंगावर घेण्यासाठी पांघरण्यासाठी अंथरण्यासाठी किंवा लहान बाळासाठी तर तुम्ही नक्कीच अशा पद्धतीची गोदडी आहे ती यूज करू शकता. कारण की लहान बाळांना म्हणजे भरपूर गोदड्या लागतात. तर तुम्ही पण तुमच्या हाताने नक्कीच बनवू शकता. तर अशाच पद्धतीने आपल्याला पूर्ण टिपा आहेत त्या कंप्लीट करून घ्यायच्या आहेत. तर मैत्रिणींनो तुम्हाला माझी शिकवण्याची सांगण्याची पद्धत आवडत असतील तर प्लीज व्हिडिओला एक छोटंसं लाईक करत चला आणि तुमची कमेंट मात्र नक्की करत चला. कारण की तुमची प्रत्येक कमेंट माझ्यासाठी महत्त्वपूर्ण असते आणि मला जसं जमेल तसं मी वेळ तुमच्या प्रत्येक कमेंटला रिप्लाय देत असते. भले आजच्या कमेंटला कधी कधी उद्या रिप्लाय देते पण रिप्लाय देतच असते. तर मध्ये मध्ये ना धागा पण तुटत होता आणि खूप जाड कपडा झाला होता त्यामुळे बघा मी इथे उभं राहूनच ही पूर्ण कपडा आहे ना पुढं म्हणजे खेचतच टीप मारून घेत होते. तुमच्या शिलाई मशीनवरती जाड कापडावरती जितकी टीप बसेल ना तितकंच तुम्ही याच्यात कतरणं ठेवून घ्या. मी पुन्हा सांगते कारण की जास्त जाड झाल्यावरती मग टीप येणार नाही त्यामुळे तुम्हाला ते शिवता नाही येणार. जेवढं बसेल तेवढंच तुम्ही याच्यामध्ये कतरणं फिल करून घ्या. आणि कुठेही चुन्या वगैरे येणार नाही घोळ वगैरे येणार नाही याची काळजी घ्या. हाताने असं व्यवस्थित पसरवतच आपल्याला ह्या जे टिपा आहेत त्या देऊन घ्यायचे आहेत. अंदाजे मी ते 4-4, 5-5 इंच अंतर ठेवलेलं आहे एका टिपामध्ये. आणि अशा पद्धतीने आपण या उभ्या टिपा आहेत त्या
पूर्ण ह्या गोधडीवरती म्हणा किंवा फ्लोअर मॅट तर नाही म्हणता येणार कारण की खूप मोठी साईज झालेली. बसण्यासाठीच बनवायचं असेल तर तुम्ही अगदी 22 बाय 22 इंचाचा चौकोनी कपडा घेऊ शकता किंवा 16 बाय 16 इंचाचा, म्हणजे जेवढं तुम्हाला वाटतंय बसायला आपल्याला इनफ होईल तेवढ्या पद्धतीने तुम्ही चौकोनी कापडाचे पण सेम अशाच पद्धतीने बसण्यासाठी फ्लोअर मॅट पण बनवू शकता, डोअर मॅट पण बनवू शकता. मी तुम्हाला एक जस्ट आयडिया दिली गोधडीची. तुम्ही असेच कतरणं जेवढे उरतील त्याच्यापासून तुम्ही पिलो पण बनवू शकता. पिलोचे पण मी या अगोदर खूप सारे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत, म्हणजे ते पण घरच्या घरी पिलो कशी बनवायची प्लस त्याचं कवर कसं बनवायचं ते पण भरपूर व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेले आहेत. तर अशा पद्धतीने आपण या पूर्ण उभे टिपा आहेत त्या देऊन घेतलेल्या आहेत बघा या पूर्ण कापडाला. आणि ज्या चिंध्या आहेत ना त्या कडेकडेला आता अशा खाली काही आलेले आहेत ना, तर ते आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. जास्तीच्या ज्या मधला जो कपडा आहे तो बाहेर आलेला. आता हे तुम्हाला इथे मला प्रॉपर दाखवता येत नाही त्यामुळे मी खाली ठेवून दाखवते, म्हणजे प्रॉपर कशा टिपा मारल्या ते अगदी तुम्हाला व्यवस्थित दाखवता येईल. आता या सगळ्या टाचण्या ज्या राहिलेल्या होत्या ना एक अर्ध्या त्या मी काढून घेत आहे आणि आता हे खाली ठेवून दाखवते, म्हणजे तुम्हाला समजेल कशा पद्धतीने ते दिसत आहे. ठीक आहे. तर बघा मैत्रिणींनो, मी तुम्हाला एकदम खाली ठेवून दाखवलं, प्रॉपर व्यवस्थित दाखवता यावं त्यासाठी. आणि अशा पद्धतीने आपण यावरती उभे टिपा मारून घेतल्या आणि थोडंफार कडेकडेला जे एक्स्ट्राचं फॅब्रिक होतं ना ते पण मी कट करून घेतलेलं आहे. आता याला आपल्याला थोडंसं वाकडं तिकडं शेप झाला असेल तर तो चारही बाजूने कट करून घ्यायचा आहे आणि चारही साईडने आपल्याला पायपिंग करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे कडेकडेला मी ते स्ट्रेट कटिंग आहे ती करून घेत आहे आणि थोडेफार चिंध्या वगैरे पण बाहेर आलेले आहे ना त्या पण आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत. अगोदर दोन्ही लांबीच्या बाजू मी स्ट्रेट कट केल्या आणि मग रुंदीची साईड आहे ना, आता इकडनं तर फोल्डच बाजू आहे पण ह्या 3 बाजू ओपन होते तिकडनंच मी कट करून घेत आहे. आणि इकडनं बघा खालचा कपडा कुठपर्यंत आहे ते बघून मी एवढी कटिंग आहे ती करून घेत आहे. ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि इथे पायपिंग करण्यासाठी आपल्याला 4 ते 5 इंच रुंदीची एखादी पट्टी घ्यायची. तर मी बघा अशा पद्धतीने या पट्ट्या कट करून घेतलेल्या आहे. आता पायपिंग कशी करायची ना ते पण दाखवते. तर बघा इथे अशा पद्धतीने आपल्याला ही पायपिंगची पट्टी आहे ती ठेवून घ्यायची आहे. व्यवस्थित अगोदर ही सेट करून घ्यायची मशीनवरती आणि अशा पद्धतीने आपल्याला ही पायपिंग आहे ती कंप्लीट करून घ्यायची आहे. तर मी इथे तुम्हाला एका साईडने पायपिंग करून दाखवते आणि राहिलेल्या तिन्ही साईडने पण मी सेम याच पद्धतीने पायपिंग करून घेते. आणि थोडंसं अंतर जास्त ठेवा 1 ते 1.5 इंच पायपिंगचं, म्हणजे कडेकडेला ते छान दिसतं. अगदी छोटी पायपिंग केली तर ती दिसणार पण नाही व्यवस्थित, त्यामुळं गोधडीसाठी मोठीच पायपिंग करून घ्यायची आहे आपल्याला. ठीक आहे. त्याचबरोबर मैत्रिणींनो, तुम्ही आपला हा व्हिडिओ कोणत्या गावातून शहरातून बघताना ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, म्हणजे मलाही कळेल माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोहोचत आहे. आता राहिलेल्या पण मी करून घेते. तर अशा प्रकारे मैत्रिणींनो राहिलेल्या तिन्ही बाजूने पण मी पायपिंग आहे ती कंप्लीट करून घेतलेली. आणि फायनली खूप सुंदर अशी आपली गोधडी म्हणू शकता तुम्ही, किंवा बसण्यासाठी तुम्ही फ्लोअर मॅट म्हणून वापर करू शकता कुठेही गार्डनमध्ये वगैरे. आणि जाड पण खूप झालेली आहे आणि असेच घरात बेकार पडलेले कत्र नव्हते तर त्यांचा रियूज तुम्ही नक्कीच अशा पद्धतीने करू शकता. तर नक्कीच तुमच्यासाठी आजची पण आयडिया आहे ती युजफुल ठरली असेल, आवडली असेल तर प्लीज 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 व्हिडिओला जाता जाता लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ. तर वेळात वेळ काढून मैत्रिणींनो तुम्ही आपला आजचा हा व्हिडिओ इथपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप मनापासून धन्यवाद. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग. श्री स्वामी समर्थ. जय जिजाऊ, जय शिवराय. बाय बाय. आणि दोन्ही साईडने बघा तुम्ही अशी यूज करू शकता, असं काही नाही उलटं सुलटं, दोन्ही पण साईडने यूज करू शकता. अशा पद्धतीची आपली खूप सुंदर अशी गोधडी आहे ती बनवून तयार झालेली. आणि धुवून पुन्हा पुन्हा वॉश करू शकता, हाताने धुवू शकता आणि वॉशिंग मशीनमध्ये पण धुवू शकता. आणि लहान बाळासाठी खास या गोधडीचा तुम्ही नक्कीच वापर करू शकता. बघा किती सुंदर आहे आणि अगदीच म्हणजे स्वतःच्या हाताने बनवलेल्या गोष्टींचा आपल्याला आनंद तर खूप होतो, कारण की विकत तर प्रत्येक गोष्ट भेटते पण जी आपण स्वतःच्या हाताने बनवतो ना त्या गोष्टीचा आनंद खूप म्हणजे खूप वेगळा असतो. तुम्ही जर लहान मुलाची आई असाल किंवा तुमच्या घरात कोणी नवजात म्हणजे जन्म झाला असेल तर तुम्ही त्यांच्यासाठी पण अशा पद्धतीची गोधडी आहे ती बनवून नक्कीच देऊ शकता, म्हणजे त्यांच्या उपयोगात येईल ती.